आज बांगलादेशाच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. तिकडे मतदान संपलं आणि इकडे मतमोजणी सुरू झाली. असाच प्रकार इंग्लंडमध्ये देखील होता. मतदान झाल्यावरती महिनाभर वाट पाहायला लावणारी आता भारतातील मतमोजणी व्यवस्था अनेक प्रश्न निर्माण करत आहे. बांगलादेशाच्या निवडणूक निकालाचं विश्लेषण करताना अनेक बाबी स्पष्ट होत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बेगम खलिदा झिया आणि बेगम शेख हसीना याच्यापैकी एका कुटुंबाच्या हातात सत्तेची देवाणघेवाण होत असते. यावेळी परिस्थिती जरा वेगळीच आहे. बांगलादेशातील तरुणाई म्हणजेच जेन झीने बेगम शेख हसीना याच्या विरोधात जबरदस्त आंदोलन उभं केल्यामुळं शेख हसीना यांना आपला देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. त्यानंतर बांगलादेशाची सत्ता तेथील बँकर मोहम्मद युनुस यांच्याकडे आली. तसं पाहिलं तर बांगलादेशाच्या निवडणुका अजून लवकर व्हायला पाहिजे होत्या, पण या ना त्या कारणामुळे तेथील सत्ताधीशाने बरेच महिने सत्ता उपभोगली. त्या सत्ताधीशाने म्हणजेच मोहम्मद युनुसने भारताविरुद्ध जणू काही युद्ध पुकारलं होतं. बांगलादेशातील जिहादी, पाकिस्तानवादी आणि भारताच्या छुप्या शत्रूंनी एक आघाडीच उघडली होती. गेल्या राष्ट्रीय निवडणुकामध्ये बेगम हसीना यांनी गडबड करून सत्ता मिळवल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला. तेव्हा बेगम खलिदा झिया आजारी होत्या. आज ज्या परिस्थितीमध्ये बेगम हसीना आहेत तशाच अवस्थेत त्या होत्या. आता खलिदा पुत्राच्या पक्षाला बहुमत मिळालेलं आहे. कट्टरतावादी पक्षाने थोडाफार जागा जिंकल्या आहेत, पण सत्ता बेगम खलिदा झिया यांच्या पुत्राच्या हाती राहील असं निकालावरून स्पष्ट दिसते. या पक्षाला भारताशी वैर घेणं परवडणारं नाही हे त्या पक्षाला समजल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शेख हसीना इतके नसेल तरीही भारताबरोबर थोडेफार सलोख्याचे संबंध ठेवण्याचा त्यांचा इरादा नक्कीच असेल. बांगलादेशाच्या निर्मितीसाठी भारताने जी मदत केली आहे ती त्या देशातील कुणालाही विसरता येणार नाही. पण त्यानंतर आता तिसऱ्या पिढीच्या हाती सत्ता आलेली आहे. ती पिढी भावनिक दृष्ट्या विचार करीत नाही तर ते व्यावहारिक दृष्ट्या विचार करते. बांगलादेशात सध्या तिथे अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावरती जीवघेणे हल्ले होत आहेत. त्यावरती नव्या सरकारला गंभीरतापूर्ण विचार करून ते हल्ले थांबवावे लागतील. आज बांगलादेशात अनेक बाबतीत हाहाकार सुरू आहे. त्यामुळे नव्या सरकारला कितीतरी गोष्टींमध्ये व्यावहारिक निर्णय घेणं गरजेचं ठरेल. भारतातील अवैध बांगलादेशांची संख्या बरीच मोठी आहे. त्यांना भारतात खोट्या नाव्याने राहावे लागत आहे. खरे तर त्यांच्या हकालपट्टी होऊ शकते. तेव्हा बांगलादेशाला आपल्या नागरिकांबाबत सकारात्मक विचार करावाच लागेल. सध्या तरुणांच्या डोक्यात धर्मविद्वेषाचा द्वेष भरणं चालू आहे. मात्र आता नव्या सरकारला अशा प्रवृत्ती ठेचून काढाव्या लागतील. त्या चालू देणं त्यांना परवडणारं नाही. गेल्या वर्षी उलटापालट झाल्याने बरेचसे प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बांगलादेशातील हिंदू जनतेंना त्यासाठी तेथील सरकारला कडक धोरण स्वीकारावे लागेल. आता पुढील 5 वर्षे तरी शेख हसीना सत्तेवरती येतील असं दिसत नाही. त्यांच्या पक्षावरती अंतरिम पक्षाने बंदी आणली होती. त्यामुळे शेख हसीना आणि त्यांच्या पक्षातील बडे नेते सैरभैर झालेले दिसतात. आता वातावरण निर्मिती करून विद्वेषाला बंद करावे लागेल. हे काम वाटते तितके प्रत्यक्षात सोपे नाही. त्यासाठी कठोर नियम करून देशात परस्पर प्रेमाचं वातावरण निर्माण करावं लागेल. नव्या सरकारसमोर अनेक गंभीर प्रश्न उभे राहणार आहेत. त्यांचा निकाल लावणे सुद्धा कर्मकठीण गोष्ट आहे. देशातील जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवणे ही बांगलादेशातील सरकारची प्राथमिक जबाबदारी असेल. तरीही आपण बांगलादेशात स्वस्थ परंपरा निर्माण होईल अशी आशा करूया.